नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की जर जर्मन लँग्वेज येत नसली तर तुम्हाला जर्मनीमध्ये राहता येतं का, आणि जर्मनीमध्ये जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल म्हणजे मास्टर्स, इंजिनिअरिंग, MBA किंवा कुठली डिग्री घ्यायची असेल तर त्याच्यासाठी जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे का, तर हे आपण पार्ट 2 मध्ये बघितलं होतं। तर आपण आता बघणार आहे पार्ट 3 मध्ये। जर्मनीमध्ये जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर किती लेवलची जर्मन लँग्वेज तुम्हाला यायला हवी। आता होतं काय की खूप लोकांचं कन्फ्युजन आहे की इंग्लिश लँग्वेज पुरेशी आहे का जर्मनीमध्ये जॉब भेटण्यासाठी, किंवा B1 B2 केलं तर जर्मनीमध्ये जॉब लागतो का। आणि खरं सांगायचं तर हे दोन्ही प्रश्न अर्धवट आहेत, म्हणजे हे दोन्ही गोष्टी अर्धवट बरोबर आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता रिअलिटी सांगतो। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। लेट्स गो। आता तसं बघायला गेलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर सेक्टर वाईज डिफरंट आहे। बिकॉज होतं काय की काही सेक्टरला जर्मन कंपल्सरी असते आणि काही सेक्टरमध्ये जर्मन नसली तरी गोष्टी चालून जातात। तर तसंच टेक्निकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे IT किंवा सॉफ्टवेअर जॉबमध्ये कधी कधी इंग्लिशमध्ये तुम्हाला जॉब भेटून जातो। बट हो, मी तुम्हाला खोटं बोलणार नाही किंवा मी तुम्हाला काही फेकणार नाही। माझ्या हिशोबाने 2026 मध्ये जर तुम्ही जॉब शोधताय तर तुम्हाला जर्मन लँग्वेज यायलाच हवी, आणि जर्मन लँग्वेज इतकी तरी यायला हवी की कमीत कमी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही फेस करता इंटरव्ह्यूअरला तेव्हा तुम्ही बेसिक क्वेश्चन्सचे आन्सर्स देऊ शकाल, आणि मग नंतर तुमचे जे टेक्निकल स्किलसेट्स असतात आणि कंपनीची जी रिक्वायरमेंट असेल ते जर फुलफिल होतं असेल तर तुमचं इंग्लिश प्लस थोडंसं जर्मनवरती पण काम चालून जातं। यानंतर जर्मनीचं जे हार्ट आहे म्हणजेच ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, इथे तुम्हाला कमीत कमी B1 किंवा B2 असणं गरजेचं आहे। त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्टर म्हणजे हेल्थ केअर, इंजिनिअरिंग, HR रिप्रेझेंटेटिव्ह किंवा सेल्स, यामध्ये तुम्हाला B2 लँग्वेज पर्यंत कंपल्सरी जर्मन यायला हवी। आता यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे स्टुडंटसाठी आहे ते म्हणजे पार्ट टाइम किंवा वर्क स्टुडंट किंवा मिनी जॉब। तर स्टुडंट जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला जवळपास A2 ते B1 लेवलची जर्मन यायलाच हवी। बिकॉज पार्ट टाइम तुम्हाला जर जर्मन लँग्वेज नसेल येत तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट अ पार्ट टाइम जॉब इन जर्मनी। आपल्याकडे मराठीमध्ये म्हणताना की विहिरीमध्ये पाणी किती खोल आहे हे विहिरीमध्ये उतरल्यावरतीच कळतं, तसंच जर्मन लँग्वेज किती खोल आहे हे तुम्हाला जर्मन लँग्वेज शिकायला गेल्यावरतीच कळतं, आणि जर्मनीत आल्यानंतरच कळतं की जर्मन लँग्वेजचा इम्पॉर्टन्स किती। आता जसं मी तुम्हाला सेक्टर वाईज क्लिअर आयडिया दिली की किती लेवलची जर्मन लागते, तर तुम्हाला मी एक थोडीशी आयडिया पण देतो की ही का रिक्वायर्ड आहे। जसं तुम्ही IT मध्ये जॉब करताय, लेट्स से तुम्हाला इंग्लिशमध्ये जॉब लागला, बट जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता, तुमचे मीटिंग्स होतात किंवा तुमचे कलिग्सला तुम्ही भेटता, ते सगळे जर्मन बोलतात, आणि जेव्हा तुम्हाला मीटिंगमध्ये जर्मन बोलता येत नाही तेव्हा तुम्हाला लेफ्ट आउट फील होतं। अँड इवन इफ यू नो द आन्सर किंवा इवन इफ यू नो द सोल्युशन ऑफ एनी प्रॉब्लेम, यू कॅनॉट स्पीक बिकॉज तुम्हाला जर्मन येत नाही, आणि यासाठीच तुम्हाला जर्मन येणं गरजेचं आहे। यानंतर जे सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्टर म्हणजे हेल्थ केअर। हेल्थ केअरमध्ये जर तुम्ही असं बघाल की लिगली इट इज इम्पॉर्टंट फॉर यू टू नो ॲटलीस्ट B2 लेवल जर्मन। त्यानंतर जे रिटेल किंवा कम्युनिकेशन जॉब्स असतात ज्यामध्ये तुम्हाला फेस टू फेस क्लायंटला फेस करायचं असतं, तिथे तुम्हाला जर्मन लँग्वेज कंपल्सरी असते। आणि यानंतर स्टुडंटचे जॉब म्हणजे कॅफे किंवा वेअर हाऊस किंवा डिलिव्हरी बॉय, या जॉब्समध्ये तुम्हाला A2 किंवा B1 लेवलची जर्मन येणं कंपल्सरी पाहिजे। आता एवढं सगळं ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येतच असेल की जर्मनीमध्ये जर्मन शिवाय काय होईल का। तर जर तुम्हाला मी खरं सांगायचं झालं की तुम्हाला इंग्लिश जॉब जरी लागला आणि तुम्हाला इंग्लिशमुळे जॉब भेटून पण गेला तर तुम्हाला जॉब तर लागून जाईल, बट आय एम 100% शुअर की तुमची जर्मनीमध्ये ग्रोथ थांबून जाणार। तुम्ही काम तर करू शकता पण तुमचं ग्रोथ होणं इट्स इम्पॉसिबल। जर्मनीमध्ये तुमचं प्रोफेशनल सक्सेस दोनच गोष्टींवर डिपेंड आहे, एक तर टेक्निकल स्किलसेट्स प्लस जर्मन लँग्वेज। पण मग आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी जर्मन लँग्वेज शिकू तरी कधी, आणि बरेच मित्र माझे जे आहेत ते मला म्हणतात एकदा जॉब तर लावून दे तुम्हाला, मी शिकून घेईल। बट होतं काय की माझा प्रामाणिक सल्ला असेल, तुम्ही जेव्हा इंडियावरनं जर्मनीला येण्याचा प्लॅन करताय तेव्हाच तुम्ही A2 लेवलपर्यंत जर्मन शिकून घ्या। जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये येताय तेव्हा B1 आणि B2चा प्लॅन करा, आणि आय एम 100% शुअर की B2 इज मोर दॅन इनफ फॉर युअर डेली कम्युनिकेशन इन जॉब ॲज वेल एज युअर डे टू डे लाईफ। एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही जॉब शोधताय तर तुम्हाला B1 येणं मिनिमम रिक्वायर्ड आहे, आणि हे मी नाही सांगत आहे। काही कंपनी तुम्हाला सर्टिफिकेट नाही मागणार, बट जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देतात त्यांना ऑटोमॅटिकली समजून जातं की तुम्हाला किती लेवलपर्यंत जर्मन येते, और लेट्स से यू आर अ नेटिव्ह कम्युनिकेटर और जस्ट फेकिंग इट आउट। तर आता फायनल आन्सर, जर्मनीमध्ये जर्मन शिवाय जॉब लागतो का? तर जर्मनीमध्ये जर्मन शिवाय जॉब लागतो का? माझा फायनल आन्सर आहे नो, बिकॉज B1 लेवलपर्यंत तुम्ही जर्मन केली असेल तर तुम्ही इंटरव्ह्यू फेस करू शकता, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये फेअर चान्स आहे। But if you have a B2 level German language, then there are more chances that German companies select you, as well as there are more chances of German companies to hire you. But if you target B2, मी गॅरंटी घेऊन सांगतो की तुम्हाला एकापेक्षा जास्त कंपनीला अप्लाय करता येतं आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात। आणि लास्टला, इंग्लिश जॉब आहेत का?
इंग्लिश जॉब्स आहेत बट रेअर आहेत आणि खूप कॉम्पिटिशन आहे. सो तुम्हाला ते भेटण्याचे चान्सेस पण तितकेच कमी असतात बिकॉज सगळ्या पार्ट ऑफ द वर्ल्डमधनं लोक इंग्लिश जॉबसाठी अप्लाय करतात. आता तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आले असेल की जर्मन लँग्वेज शिकणं किती इम्पॉर्टंट आहे. जर्मन लँग्वेज शिवाय जॉब लागतो का? मास्टर्स एज्युकेशन किंवा कुठल्या पण डिग्री घेण्यासाठी जर्मनीमध्ये जर येत असेल मी तर जर्मन लँग्वेज गरजेची आहे का? आणि जर्मनीमध्ये विदाऊट जर्मन लँग्वेज मला राहता येतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आतापर्यंत आपण बघितले. आता मी नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर्मन तुम्हाला कशी शिकता येईल, ते पण एकदम सिम्पल ऑप्शन्स, सिम्पल वेने आणि कमी खर्चामध्ये. तर तुम्हाला तर माहितीच आहे की जर्मन शिकायला जर तुम्ही प्रायव्हेट क्लासेसमध्ये गेले तर तुम्हाला 40 ते 50,000 रुपयापर्यंत सुद्धा द्यावा लागू शकता. बट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे मी सुद्धा शिकलो आहे जवळपास B2 पर्यंत विदाऊट वेस्टिंग मनी. सो तयार राहा पार्ट 5 साठी बिकॉज यामध्ये तुमचा फायदा नक्की होणार आणि मी तुमचे पैसे सुद्धा वाचवणार, हे मी गॅरंटी देतो. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय वुड से काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.